चला चला गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू गोष्टी ऐकू चला गोष्टी ऐकू आजीच्या आणि आजोबांच्या छोट्या छोट्या मोठ्यांच्या आजीच्या आणि आजोबांच्या छोट्या छोट्या मोठ्यांच्या. अरे ते छोटी होती ना ती माझ्या. चला चला गोष्टी ऐकू. मुलांनो, मी ज्योती आजी आज तुम्हाला खेड्यातल्या दिवाळीच्या अनुभवली त्याची गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे कंदील. सकारात्मकतेच्या पायावर उभी असलेली मी निसर्गरम्य वातावरणात बालपण आणि शाळा यांचा सुंदर संयोग होता. क्षितिजापर्यंत पसरलेली हिरवीगार शेतं, पाटाचं वाहतं पाणी, चुलीवरचं आईच्या हातचं जेवण, असं सगळं. शाळेपर्यंतचा प्रवास बैलगाडीतून. सगळा 11वी पर्यंतचा अभ्यास कंदिलाच्या प्रकाशात. वडिलांच्या नोकरीमुळे 11वी पर्यंतचं माझं सगळं शिक्षण खेड्यात झालं. माझे वडील शेतकी अधिकारी असल्याने आम्ही वाडीवर बंगल्यात राहत होतो. मागे पुढे खूप जागा. मागे आईने भाजीपाला लावला होता, तर पुढे फुलं फळं वगैरे. दिवाळी म्हणजे आमच्याकडे रोजच दिवाळी असल्यासारखं होतं, कारण लाईट नव्हते. सगळं कंदिलात. वेगवेगळ्या आकाराचे लहान मोठे कंदील आणि काही कार्यक्रम असला की गॅसबत्ती असायची. दिवाळीत तर मी बंगल्याच्या पुढच्या अंगणात शेणाने सारवून त्यावर रोज वेगवेगळी रांगोळी काढायची. आई सगळं फराळाचं करायची. वरांड्यात छानसा घरी केलेला आकाशकंदील लावला जायचा. दिवाळीचे सगळे दिवस फराळ, नंतर जेवायला वेगळे पदार्थ, अशी मज्जा असायची. संध्याकाळी फटाके उडवण्याचा जंगी कार्यक्रम असायचा. माझ्यासाठी फटाके उडवणं म्हणजे दिव्यच होतं. मला फटाक्यांची फार फार भीती वाटत होती. सगळी मुलं कशी हौसेनं लवंगी म्हणू नका, लक्ष्मी, आपटबार काय काय उडवायची. फटाके उडवणं मला पण आनंदाचं वाटत होतं. त्यातून बाहेर पडणारे निरनिराळे रंग बघायला खूप मज्जा यायची. पण मी त्या बाबतीत भित्री बागूबाई होते. एकदा मनाशी पक्क ठरवलं, एकदा तरी फटाके उडवायचे. त्याप्रमाणे केलं. माझं फटाके उडवणं फार भारी होतं. एका लांब काठीच्या सुरुवातीला एक लवंगी फटाका लावायचा आणि मग ती काठी हातात धरून मी फटाका उडवायची. झाडं लावायची, पण फटाक्याची भीती काय सांगू तुम्हाला. नंतर दरवर्षी आपणहून फटाके उडवायला लागले. झाड, सुदर्शन चक्र वगैरे लावायची, पण फटाक्याची भीती. पण काठीला फटाका लावून उडवल्यानंतर भीती पळून गेली आणि नंतर दरवर्षी आपणहून मी सगळ्यांसारखं फटाके उडवायला लागले. अशा लहानपणच्या काही गमती जमती. चला तर मग परत एखादी गोष्ट ऐकायला आपण भेटूच. चला चला गोष्टी ऐकू.